राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय. मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढणार. मुंबईत पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. पुण्यात पुन्हा पावसाला सुरुवात. शहरातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू. हिंजवडीत नाल्यांचा प्रवाह रोखल्यामुळे पूर परिस्थिती. पाण्याचा प्रवाह रोखणाऱ्यांवर कारवाई होणार. पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांची माहिती. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू. सखल भागात पाणी साचायला सुरुवात. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. तूर कपाशी पिकांना संजीवनी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. भीमाशंकर खोऱ्यातील कोंढवळ धबधबा प्रवाहित. उंच कड्याच्या डोंगरावरून वाहणारे धबधबे आणि पांढरा शुभ्र फेसाळणाऱ्या पाण्याने परिसरात प्रसन्न वातावरण. पुण्यात चासकमान आणि भोरगिरी परिसरात कमी पाऊस. चासकमान धरणाच्या पाणी पातळीत विशेष वाढ नाही. भागातील इतरही धरणांच्या पाणी पातळीत वाढ नाही. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच. पावसामुळे पाणीसाठा 43%वर. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला. पंचगंगा नदी पातळीत घट व्हायला सुरुवात. पंचगंगेची पाणी पातळी 24 फूट 8 इंचावर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम. आज ऑरेंज अलर्ट तर उद्यापासून येलो अलर्ट जारी. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची विश्रांती. शेती उपयुक्त पाऊस पडत असल्यानं शेतकरी वर्ग आनंदात. सोलापुरातील उजनी धरण 76% भरलं. धरणातून भीमा नदीमध्ये 26,600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहतीये. परभणीत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करत 7/12 कोरा करण्याची मागणी. हिंगोलीत शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. सेनगाव येथील बँकेत शाळा घेत आंदोलन. पुण्यात शेतकऱ्यांनी 4 सूत्री पद्धतीने बियाणांची लागवड करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. शेतकऱ्यांना फार्मर आयडी सोयाबीन पीक लागवडीबाबत प्रशिक्षण. सिंधुदुर्गात शेतात भात रोप लावणीला सुरुवात. जिल्ह्यात शेतीपूरक पाऊस झाल्यानं शेतीच्या कामाला वेग. हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे 1577 हेक्टर क्षेत्रावर केळी पपई पिकांचं नुकसान. शासनाकडे अहवाल पाठवण्यात आला. वाशिममध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत. पावसाअभावी पेरणी केलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. अमरावतीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पैसा किडीमुळे शेतकरी हैराण. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. तूर कपाशी पिकांना संजीवनी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. गोव्याहून पंढरपूरसाठी पायी दिंडी. मुख्यमंत्री प्रमोद सावंत पायी दिंडीत सहभागी. पायी दिंडीत सहभागी होताना सावंतांनी दिल्या शुभेच्छा. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडला मुक्कामी. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ऑपरेशन सिंधू. इराणमधून आणखी 285 लोक परतले. आतापर्यंत 1713 नागरिकांना मायदेशी आणण्यात यश. पुणे सिंगापूर विमानसेवा 15 जुलैपर्यंत स्थगित. एअर इंडियाच्या विमानांची तपासणी होणार. अहमदाबाद विमान अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारी. छत्रपती संभाजीनगरात बजाजनगर आंबेडकर चौकात दुचाकी चोरीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद. पोलिसांसमोर वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्याचं आव्हान. मुंबई विमानतळावर 23 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी 2 जणांना अटक. छत्रपती संभाजीनगरात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक. आरोपीकडून 3 लोखंडी तलवारी जप्त. भंडाऱ्यात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई. 16 जनावरांची सुटका करण्यात आली. हिंगोलीत अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई. 90 ठिकाणी छापे टाकून 84,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त.
भंडाऱ्यात तुषारी येथील शेतात ड्रममध्ये आढळला मोहफुलाचा साठा, पोलिसांकडून साठा नष्ट, आरोपीवर गुन्हा दाखल. जळगावच्या मोहराळा इथे जमिनीच्या वादातून 19 वर्षीय मुलाची विहिरीत ढकलून हत्या, 5 दिवसांनंतर मृतदेह आढळला, 2 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये सिगरेट उधार न दिल्याने महिलेची हत्या, 5 दिवसांनंतर राजुरा येथील हत्येचा उलगडा, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात. लोणावळ्यात वडिलांकडूनच मुलीवर अत्याचार, कुसगाव भागातील धक्कादायक घटना, पीडित मुलीच्या आईची पोलीस ठाण्यात तक्रार. अकोल्यात शेतीच्या वादातून आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव, आईची हत्या करणाऱ्या फरार आरोपीला 3 महिन्यांनंतर अटक. उल्हासनगरमध्ये महादेवच्या मंदिरात चोरीचा प्रयत्न, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. उल्हासनगरमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीकडून सोनसाखळी आणि 3 दुचाकी जप्त, गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. नाशिकमध्ये रिक्षात महिलांचे दागिने चोरणारा संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात, अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हा शोध पथकाची कारवाई, आरोपीकडून 5 लाखांचे दागिने हस्तगत. अकोल्यात गोदामात जुगार खेळत असलेल्या 17 आरोपींना पोलिसांकडून अटक, 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त. जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, कारवाईत 9 दुचाकी आणि 3 कार जप्त. कल्याणच्या शहाड उड्डाण पुलाजवळ राडा, वाहतूक पोलीस आणि वाहन चालकात भर, रस्त्यात हाणामारी, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सोलापुरात 2 गटात दगडफेक, वाहन जाण्यासाठी रस्ता न दिल्याने वाद झाल्याची माहिती. चंद्रभागेत बुडणाऱ्या 6 भाविकांचे प्राण वाचवण्यात यश, 6 भाविकांना कोळी बांधवांनी वाचवलं, पाण्याचा अंदाज न आल्याने 6 भाविक गेले होते वाहून. परभणीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना नामसंस्थेच्या वतीनं 25,000 रुपयांची मदत, कुटुंबासाठी शासन आणि प्रशासनाने आर्थिक मदत करण्याचं देखील आवाहन. धाराशिवच्या परंडामध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 6 ते 7 जण गंभीर जखमी, ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने अपघात. छत्रपती संभाजीनगर गोदावरी दूध गाडीला भरधाव, आयशर ट्रकची धडक, गाडीचं मोठं नुकसान, 400 कॅरेटमधील सुमारे 2 ते 3 लाख रुपये किमतीचं हजारो लिटर दूध वाया. सांगली कोल्हापूर रस्त्यावर कारची दुचाकीला जोरदार धडक, अपघातात 1 जण जागीच ठार. नवी मुंबईच्या कामोठेमध्ये हिट अँड रनचा प्रकार, मद्यधुंद चालकाने एका महिलेला दिली धडक, अपघातानंतर चालक फरार. कोल्हापुरात भूदरगड तालुक्यात वेदगंगा नदीपात्रात उडी मारून युवकाची आत्महत्या, नदीपात्रात मृतदेहाचा शोध सुरू. यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे नागरिकांना त्रास, वर्दईच्या परिसरात जनावरे ठिय्या मांडून बसत असल्याने अपघात, प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भीषण आग, अनुपमा या सिरियल सेटवर लागली अचानक आग, आगीत कोणतीही जीवितहानी नाही, आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. भिवंडीतील निजामपूर परिसरातील जीर्ण झालेल्या घराचा काही भाग कोसळल्याने वृद्ध महिला जखमी, परिसरात 70 ते 80 वर्षे जुनी अशी अनेक घरे जीर्ण घोषित. मुंबईच्या दहिसरमध्ये मनसेची स्वाक्षरी मोहीम, हिंदी सक्तीविरोधात मनसेची स्वाक्षरी मोहीम, मोहिमेला हजारो मराठी नागरिकांचा प्रतिसाद. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक, अकोल्यात मनसेकडून हिंदीच्या पुस्तकांची होळी, शिक्षणाधिकारी कार्यालयात पुस्तकांची होळी. संभाजीनगरात इम्तियाज जलील विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक, इम्तियाज जलील यांना अटक करावी या मागणीसाठी काढला भव्य मोर्चा. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्घटना, घोडबंदरच्या जुन्या वर्सोवा ब्रिजवरून टँकर कोसळला, ग्रिलचा कठडा तोडून टँकर खाडीत, एकाचा मृत्यू. नाशिकच्या मनमाडच्या पोलिसांची अंमली पदार्थाविरोधात धडक कारवाई, 3 ठिकाणी छापा टाकत केला 10.5 किलो गांजा जप्त, एका महिलेसह 3घांना अटक. परभणीत वॉर्ड क्रमांक 2च्या परिसरात स्वच्छता विभागाकडून साफसफाई, रस्त्यावर पसरलेल्या दुर्गंधी आणि कचऱ्याची विल्हेवाट लावून साफसफाई.
जालन्यात 1 कोटीचा सोयाबीन घोटाळा, बनावट उतारे, पीक पेरा जोडून जास्तीचे सोयाबीन हमीभावात विकले. वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या 10 जणांवर गुन्हा दाखल. अकोल्यातील सांगळूर बुद्रुक ते घुसरपर्यंतचा 7 किलोमीटरचा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवल्याचा नागरिकांचा आरोप. काही दिवसांपूर्वीच झालं होतं रस्त्याचं लोकार्पण. केडीएमसी क्षेत्रात क्लस्टर योजना राबवण्याच्या मागणीसाठी सीपीआय आक्रमक. दत्तनगर प्रभागातील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक. 15 ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काळे झेंडे नेणार. नाशिकमधील बागलांच्या नामपूरमध्ये विजेचा शॉक लागून वायरमनचा जागीच मृत्यू. पाण्याची मोटर लावताना लागला विजेचा शॉक. कणकवली तालुक्यात तळेरे पियाळी फोंडा मार्ग बनला चिखलमय. मार्गाच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही कार्यवाही नाही. कल्याणी पूर्वेमधील शिवांगी अपार्टमेंट पार्किंगमध्ये नारळाचं झाड कोसळलं. 3 वाहनांचं नुकसान. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर परिसरातील केकले रोडवर गव्यांचा कळप. गव्यांच्या कळपामुळे शेतीचं मोठं नुकसान. गव्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळमधील जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या कक्षासमोर गोंधळ. नियुक्ती होऊन देखील केवळ अर्धाच पगार दिल्याने आंदोलन. भंडारा जिल्ह्यात आजपासून शाळा सुरू. शाळेत मुलांचा किलबिलाट. जिल्ह्यातील 1136 शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तक वितरण. विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित. गडचिरोली जिल्ह्यात आजपासून सुरू झालेल्या शालेय सत्राच्या पहिल्याच दिवशी बहुतांश शाळांच्या विद्यार्थ्यांना गणवेश. विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचंही वाटप. कोल्हापूरच्या राजे छत्रपती संभाजी विद्यालयात शासनाचे साहित्य पोहोचलं. जवळपास 150 विद्यार्थ्यांनी साहित्य वापरायलाही केली सुरुवात. साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद. गोंदिया जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ. शाळांमध्ये आज पुन्हा किलबिलाट ऐकायला मिळाला. विद्यार्थ्यांमध्ये उत्साही वातावरण. वर्ध्यात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकासह गणवेश वाटप. अनुदानित खासगी शिक्षण संस्थांच्या निर्णयामुळे खळबळ. पहिल्याच दिवशी पुकारला संप. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी स्वतः बैलगाडी चालवत विद्यार्थ्यांना आणलं पहिल्या दिवशी शाळेत. विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देत देखील केलं स्वागत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकेसह गणवेश मिळाले. शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू. प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांची माहिती. चंद्रपुरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची हाऊसफुल गर्दी. विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेश वाटप करत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा. यवतमाळमधील बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था. शाळा केवळ 2 खोलीत भरते. शाळा दुरुस्तीची पालकांची मागणी. यवतमाळमध्ये तिवसा येथे जिल्हाधिकाऱ्यांनी केलं विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत. विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ, पुस्तके आणि गणवेश देत स्वागत. जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात. मराठवाड्यातील बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याच्या तक्रारी. ठाकरेंची शिवसेना घेणार बँकांची शाळा. अंबादास दानवे आंदोलन करत बँकांना विचारणार जाब. बुलढाण्यातील शाळेत विद्यार्थ्यांनाच जुंपलं कामाला. शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिला कारवाईचा इशारा. शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांकडूनच साफसफाई. वर्ध्यात पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ तसेच पाठ्यपुस्तक देत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. वर्ध्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी अनुदानित शाळेच्या संस्था चालकांचा संप. अनुदानित शाळेतील विविध मागण्यांसाठी संस्था चालकांचा निर्णय. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी घरी परतावं लागलं. वर्ध्यात शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न. आमदार राजेश बकाने यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. बुलढाण्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव केलं विद्यार्थ्यांचं स्वागत. मेहकर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद. 45 दिवसांच्या सुट्टीनंतर विद्यार्थी शाळेत परतले. अमरावती जिल्ह्यातल्या झेडपी शाळा आजपासून सुरू.
विद्यार्थ्यांचं पेन आणि पुस्तक देत शाळेत स्वागत. अमरावतीतील चांदूर रेल्वे गटसाधन केंद्र शाळेनं प्रवेशोत्सवानिमित्त शाळेलाच गोकुळधाम बनवलं. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील कलाकारांची वेशभूषा करून केलं विद्यार्थ्यांचं स्वागत. यावेळी गावातून विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली. गडचिरोली शाळा प्रवेशोत्सवासाठी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची हजेरी. मुरखेडा येथील शाळेत विद्यार्थ्यांचं केलं स्वागत. शाळा इमारतींच्या बांधकामाबद्दल केलं मार्गदर्शन. दिल्ली विमानतळावरील कामाचा नाशिक दिल्ली विमानसेवेला फटका. आठवड्यातून 3दा नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू असणार. आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध मुलगा सून घरात राहू शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. नंदुरबारमधील एका प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय. वाशिममधील जनुना खुर्द गावाने रचला इतिहास. यंदाच्या भूजल पुनर्भरण स्पर्धेत पटकावला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक. वाशिम जिल्ह्यातून मिळवला प्रथम क्रमांक. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई. ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 15 आरोपी अद्याप फरार. शिर्डीत व्हीआयपी दर्शनासाठी 3 वेळा निश्चित. तर सामान्य भक्तांना होणारा त्रास कमी करण्यासाठी निर्णय. यवतमाळच्या दारव्हा आगारात 5 ई बसेस दाखल. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ई बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. चंद्रपूरमध्ये 11 पोलीस निरीक्षकांची बदली. काही पोलीस निरीक्षकांच्या 6 महिन्यातच बदल्या. काही पोलिसांची चांगली कामगिरी असतानाही बदली केल्याने आश्चर्य. बुलढाण्यात पोलीस चौकीतील रिक्त पदांवर पोलीस अधीक्षकांच्या नियुक्त्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पोलीस विभागात महत्त्वाचे फेरबदल. बुलढाण्यात शेगाव इथे एक पेड मां के नाम 2.0 अभियान. सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. सोलापूर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचे ओबीसी आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांची वैधता तपासण्याचे आदेश. केंद्रीय सार्वजनिक तक्रार मंत्रालयाचं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र. मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलं. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 27% पाणीसाठा. गेल्या आठवड्यातील पावसामुळे पाणी साठ्यात वाढ. मुंबईत कुर्ला आणि भांडूप परिसरातील नागरिकांना पुढील 4 दिवस पाणी गरम करून पिण्याचं आवाहन. नागरिकांना पवई जलाशयाच्या दुसऱ्या कप्प्यातून पाणी पुरवठा करणार असल्याने सूचना. लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा वॉच. मुंब्रा लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून निर्णय. मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 सीसीटीव्ही बसवले. आणखी 15 लोकलसाठी 30 यंत्रणांची ऑर्डर. मुंबईत सर्व गिरणी कामगार संघटनांची बैठक. गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर चर्चा होणार. अमरावतीत भातकुलीतील वाटोडा शुक्लेश्वर ते माटरगाव मार्गावरील पूर्णा नदीवरील पूल धोकादायक. पुलावरून जाताना नागरिकांची तारेवरची कसरत. पुलाचं काम तातडीनं करण्याची वाहन चालकांची मागणी. डोंबिवलीत रिक्षा चालकांची मुजोरी सुरूच. 4थी सीट घेतल्याने कारवाई केल्याने वाद. रिक्षा चालकांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत घातला वाद. कोल्हापुरात पोलीस दल आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं पोलिसांची आरोग्य तपासणी. 339 पोलिसांची यावेळी तपासणी. पोलिसांमध्ये रक्तदाब आणि मधुमेहाच्या समस्यांमध्ये वाढ. कॅन बँक इंडिया संस्थेच्या वतीनं पैठणमधील वीरभद्रा नदीचं खोलीकरण. पावसाळ्यात नदीपात्र तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना लाभ. साताऱ्यातील प्रसिद्ध उलटा धबधबा ओसंडून वाहू लागला. धबधब्यावरील अतिउत्साही पर्यटकांकडून 28,500 रुपयांचा दंड वसूल. धुळे सोलापूर महामार्गावर मांजरसुंबा घाटात संरक्षक जाळीतून अनेक दगड रस्त्यावर तर अनेक मोठे दगडही कोसळण्याची शक्यता. महामार्गावर अपघाताची शक्यता. सोलापुरात वंचित बहुजन आघाडीने काढला जन आक्रोश मोर्चा. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 76 लाख मतदान वाढीविरोधात मोर्चा. जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. श्वेतपत्रिकेत गेल्या 45 वर्षांचं अवलोकन. यातील केवळ 8 वर्षात एसटीला नफा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 4 ते 6 जुलै दरम्यान बैठक. संघाच्या प्रांतीय प्रचारकांची बैठक. दिल्लीतील केशवकुंज संघ कार्यालयात बैठक होणार. पुण्यात रेल्वे मुख्य कार्यालयात खासदारांची बैठक. रेल्वे संदर्भात महत्त्वाच्या विषयावर चर्चा. बैठकीला सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर उपस्थित. पुण्यातील वाहतूक कोंडीची गडकरींकडून पाहणी. वाहतूक कोंडी झाल्याने गडकरींचा पाहणी दौरा. वाहतूक कोंडी नियोजनासाठी लवकरच बैठक घेऊ. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आश्वासन. सोलापुरात वारकरी संघटनेकडून अबू आझमींचा निषेध. टाळ वाजवत अबू आझमींच्या वक्तव्याचा निषेध. भारताची संस्कृती मान्य नसेल तर पाकिस्तानात जाण्याचा सल्ला. खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. हिंजवडीतील पाणी तुंबण्याच्या कारणांचा शोध घेण्याची मागणी. दर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या प्रमाणात वाढ. तज्ज्ञांचा सल्ला घेत दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी. रत्नागिरीतील नाटे येथील घेरा यशवंतगडाची आमदार किरण सामंतांनी केली पाहणी. किल्ल्याच्या पुनरुत्थानाचं काम प्राधान्याने करणार असल्याचं सामंतांचं आश्वासन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.